नमस्कार. तर आज आपण 2 किलोच्या प्रमाणात घरगुती पद्धतीने बनवलेले उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत. हे पापड बनवताना डाळीचे प्रमाण आपण काय घेतलेले आहे, अजिबात हे पापड जे आहे ना बनवल्यानंतर लाल किंवा काळेसुद्धा पडलेले नाहीत आणि हे आपण एकदा बनवून वर्षभर खाऊ शकतो. आणि हा पापड जो आहे याचा तुम्ही मसाला पापडसुद्धा बनवून खाऊ शकता आणि अगदी जेवताना बसले तरी तोंडी लावण्यासाठी झटपट हा पापड भाजूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर चला आता आपण रेसिपीला करूया सुरुवात. तर पाहू शकता इथे मी 2 किलो हे पीठ घेतलेलं आहे. आता डाळीचे प्रमाण मी तुम्हाला सांगते, तोपर्यंत पाहून घ्या की 2 पापड मसाला घेतलेला आहे. 2 किलो पीठ असेल तर 2 पापड मसाला घ्यायचा. इथे मी रामबंधूचा घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता. तर हा मसाला आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया. आणि 2 किलो पीठ असल्यामुळे इथे आपण 2च चमचे हे मीठ वापरणार आहे, कारण त्याच्यामध्ये जरी मिक्स असलं तरी थोडंसं 2 चमचे टाकावंच लागतं, म्हणजे पापडाला चवही सुंदर येते. आता इथं पापडाचं पीठ मी मध्ये तर इकडे पाहू शकता श्रीचीसुद्धा लुडबुड चालू होती. तर सगळ्यात अगोदर हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी 1.5 किलो उडदाची डाळ घेतली होती आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो मुगाचं डाळ घेतली होती आणि मग मी पीठ दळून आणलं होतं. असं हे मी प्रमाण घेतलेलं होतं. आता हे पीठ तुम्हाला जरी जास्त दिसत असलं तरी हे पीठ मळताना पापडाचं लक्षात ठेवा की घट्टसर मळावं लागतं. त्यामुळे पापडाचं पीठ मळताना जास्त एकदम पाणी टाकायचं नाही, शक्यतो ग्लासच घ्या आणि हळूहळू करून पाणी टाकायचं आहे. आता इथे ना मी 2 किलो पिठाला जवळजवळ मला 4 ग्लास पाणी लागलं होतं. एकदम कधीच पाणी टाकायचं नाही, घट्टसर पीठ मळावं लागतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून असं हळूहळू मळवून घ्यायचं लागेल तसं तुम्ही पाणी टाकून घ्या. आणि मस्त असं घट्ट आता हे पीठ काय करायचं आहे की मळून घ्यायचे आहे. 1.5 किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतल्यामुळे काय झालं की पापड जे आहेत ना माझे इतके सुंदर झाले, ते लालसुद्धा नाही पडले, काय नाही, मस्त पिवळे पिवळे पापड दिसत होते. आणि दुसरी उडदाची डाळीची करण्यापेक्षा मी म्हणेल की थोडीशी मुगाची डाळ घालाच, म्हणजे पापड हे चवीला सुंदर लागतो. जसे आपण विकत आणतो बघा लिज्जतचे, अगदी त्याच प्रमाणात हे पापड झाले होते. आणि हे बघा आता मी पीठ मळून घेते इकडे. आणि बघा असं घट्ट असं, म्हणजे तुम्हाला जेवढा जोर देता येईल ना तेवढा जोर देऊन हे पीठ घट्टच मळावं लागतं. आणि हे पीठ आहे ना जवळजवळ 7 ते 8 तास मळून भिजत ठेवावं लागतं, मगच त्याचे पापड लाटावे लागतात. आता हे पीठ जे आहे ते मी रात्रीच मळून ठेवलं होतं आणि मी दुपारनंतर दुसऱ्या दिवशी पापड लाटायला घेतले होते. त्याच्यात थोडंसं तेल टाकून पुन्हा हा गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे, पाहू शकता. आता असंच काय करायचं आहे, बाकीचे सुद्धा मी गोळे मळून घेतले आणि एकदम घट्ट मळायचे. पातळ पीठ अजिबात ठेवायचं, जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळा, कारण भिजल्यानंतर ते थोडंसं पुन्हा हलकं होतं. आता मी 7 ते 8 तासात हे पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि पाहू शकता दुसऱ्या दिवशी मी दुपारी हे लाटायला घेतलं आहे. रात्रभर छान असं हे पीठ जे आहे ना भिजलेलं आहे. आता बघू शकता पिठाचा गोळा जो आहे तो किती घट्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की पापड लाटायच्या अगोदर, आता माझ्याकडे पाटा नसल्यामुळे हा मी भत्ता घेतलेला आहे, तर याच्यातच मी काय करणार आहे की थोडं थोडं पीठ घेऊन ठेचून घेणार आहे. जेवढं आपण छान ठेचून घेऊ ना तेवढं पापडाचं जे पीठ आहे ते मऊसूद होतं. आणि पापडही तुम्हाला जेवढे पातळ हवे ना तेवढे तुम्हाला पातळ पापड मग ते लाटायचं. थोडंसं तेल लावून मी बघा भत्त्यामध्ये असं कुटून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे पाटा नसल्यामुळे मला याच्यात टेचावं लागलं आहे. जर तुमच्याकडे पाटा असेल तुम्ही पाट्यावर टेचा, पाट्यावर सुद्धा व्यवस्थित टेचता येतं. आता चला अगोदर मी हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित टेचून घेते थोडंसं तेल लावून, पाहू शकता. आणि जसं तुम्ही टेचत जाल तसं तसं ते अजून सैलसर होत जातं. आणि जेवढे छान टेचून घ्या ना तेवढं पापडही लाटायला छान असा पातळ जातो. तर चला पापड पीठ जे आहे ना ते चांगलं ठेचून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचे आहे की पापडाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर चला अगोदर आपण काय करूया, असं व्यवस्थित रोल त्याचा करून घेऊया, म्हणजे एकसारखे पापडाचा आकार येईल. आता याला आमच्याकडे पापडाची लाटीसुद्धा म्हणतात. तर ज्या साईजचं तुम्हाला पापड करायचं आहे त्या साईजचं तुम्ही करून घेऊ शकता. कुणाला मोठे आवडतात, कुणाला छोटे किंवा कुणाला मीडियम. तर मी जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही, तर मीडियम आकाराचे पापड करणार होते. तर त्यामुळे मी काय केले होते की पापडाची जी म्हणजे लाटी आहे ना ती व्यवस्थित अशी मीडियम आकाराचीच कट केली होती. तर अगोदर आपण मी असे रोल बनवून घेतले 2 आणि मग मी काय केलं दोऱ्याच्या साहाय्याने हे बघा अशा पद्धतीने काय केलं की लाटी जी आहे ना मी कट करून घेतली, किंवा तुम्ही सुरूच्या साहाय्याने सुद्धा अशी लाट्या कट करून घेतलेल्या आहे. आता मी एकच गोळा इथे अगोदर घेतलेला आहे, बाकीचे 2-3 गोळे राहिलेले आहेत ते आपण नंतर करूया. एकदमच सगळं मी टेचून नाही घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी लाट्या बनवून घेतल्या. तर याच्यात एक लाटी घेऊया आणि चला आता पापड आपण लाटून घेऊया. थोडीशी पिठी लावते, जास्त पिठी लावायची नाही. जास्त पिठी लावली ना की पापड बघा तुमचा आहे ना लालसर दिसतो त्याला, कारण पिठी तशीच राहते त्यामुळे वाळल्यानंतर तो लालसर दिसतो आणि चवीलाही वेगळाच लागतो. त्यामुळे कमीत कमी पिठी लावा आणि मग पापड लाटा. आणि बघा पीठ छान भिजल्यामुळे अगदी पातळ पातळ पापडसुद्धा
मस्त आपल्याला लाटता आले होते आणि छान असे पापड आपण लाटून घेतले आहे. मस्त पिवळा धुमक हा पापड दिसत होता. आता हे पापड आहे ना उन्हात वाळवायची गरज नाही, अगदी तुम्ही घरात फॅनखाली सुद्धा वाळू शकता. अगदी 2 दिवसात हे पापड वाळतात. तर पाहू शकता मस्त आपले हे पापड मी लाटून घेतलेले आहे. हे बघा मस्त पातळ झालेलं आहे आणि मी घरातच हे वाळून घेतलं. आणि सगळे पापड करायला जवळजवळ मी काय केलं, एकदम नाही लाटले. एक दिवस 1 किलोचे, दुसऱ्या दिवशी 2 किलो असे हे पापड मी लाटून घेतले. आणि हे बघा मस्त असे आपले पापड जे आहे ना बनवून झालेले आहे. विकत आणण्यापेक्षा ना घरी केलेले पापड बघा पुरवठ्या पडतात आणि घरी केलेले पापडाची चवही सुंदर लागते. आणि बघा एवढे पापड झाले होते. तर मी काय केलं, एक दिवस घरात वाळवले आणि एक दिवस उन्हात वाळवले आणि नंतर मी हे स्टोअर केले. आणि बघा एवढे पापड झाले होते, 2 किलोचे भरपूर पापड झाले होते. आता हा पापड जो आहे ना तो तुम्ही अगदी जेवायला बसलं तरी तुम्ही चटपट असा मस्त भाजून घेऊन खाऊ शकता. किंवा एखाद्या वेळेस वरण भात केला किंवा मसाले भात केला तर तो तुम्ही तळून त्याचा मसाला पापड करून सुद्धा खाऊ शकता. कारण मस्त असे पातळ झाले होते आणि चवीला खूप सुंदर झाले होते. आणि मस्त असं पिवळा झाला तर मस्त पिवळा धुक हा पापड झाला. आणि बघा आता काही पापड मी तळून घेतलेले आहे. आता कुणाला तळलेला आवडतो, कुणाला भाजलेला आवडतं, पण तळलेला जो पापड आहे ना तर त्याचा आपण मसाला पापडसुद्धा आपण करू शकतो. अगदी घरामध्ये कांदा, टमॅटो, कोथिंबीर तर हे असतंच. आता हा बघा भाजलेला पापड आहे आणि तो खालचा जो आहे तो तळलेला पापड आहे. भाजलेलाही छान दिसतोय आणि हा तळलेल्या पापडाचा मी केलेला आहे मसाला पापड. कारण स्त्रीला जो आहे ना मसाला पापड खायला खूप आवडतं. तर आपल्या घरात हे नॉर्मल साहित्य तर असतंच, कांदा, टमॅटो किंवा चाट मसाला, थोडीशी कोथिंबीर जरी टाकली तरी याचे मसाला पापड तयार होतो. किंवा ह्याच पापडाचं आपण पापडाची चटणीसुद्धा बनवू शकतो. तर पाहू शकतो अगदी झटपट हा पापड मसालासुद्धा आपला तयार झालेला आहे. तर पाहू शकता हे घरगुती पद्धतीने बनवलेले 2 किलोच्या प्रमाणात आपल्याला उडदाच्या डाळीचे हे पापड तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील पाहायला भेटेल. धन्यवाद.